तर मित्रांनो, हे शेतामध्ये मस्त आपण बसण्यासाठी गेलाय, जेणेकरून इथे आपण बसून मोबाईल सुद्धा युज करतो. एखाद्या वेळेस काम करताना थकल्यानंतर काहीतरी बसायला पाहिजे असते, जेणेकरून हे टेका पण मस्त या झाडाला घेता येईल. वरतून सावली पण आहे आणि खाली बसायला पण मस्त आहे आणि इथे शांतता आहे. कुठला आवाज नाही, ना ट्रॅफिकचा आवाज, ना कशाचा आवाज, फक्त पाखरांचा आणि निसर्गाच्या झाडांचा आवाज आहे आणि हवेचा आवाज आहे आणि एकदम शांत वाटते इथे. आणि त्यानंतर आज आपण काय करणार आहे बघा, मी फ्लिपकार्ट वरून एक बीज मागवली आहे, ते म्हणजे मशरूमचं बीज. आणि आज आपण ट्राय करणार आहे की मशरूम कशा पद्धतीने लावलं पाहिजे. ते बघा, ओम पाटील आलेत. ते आमचे ओम पाटील आहेत, आमचे सर्वात पहिले सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स तेच आहेत. मशरूम तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला तर कुटार उकळावं लागेल, जेणेकरून त्याच्यातले जंतू मरतील. त्यासाठी आपण इथे एक चूल तयार करू आणि चुलीसाठी आपल्याला सर्वात पहिले तर गोटे लागेल. तर गोटे जमा करून आपण इथे चूल तयार करू. समोर येऊ द्या. असं येऊ द्या. दोन असे जरा समोर. क्या आवाज आहे. ओम पाटलांना एक नंबर चूल केलेली आहे इथे. ते फुकाले पण ते हे नाही ना, ते जाळा जाळ नाही का? मग दुपट कुठून येऊ राहिला? जाळ नाही का? तेच तर जाळ नाही, जाळ नाही म्हणून दुपट येऊ लागलं. जाळ आहे ना, मग कुठे ना कुठे जाळ असेल ना रे. कागद तर काहीच जाळ नाही ना हो, काही अंदर जाळ नाही म्हणून पोचू तर नका. दुपट निघून राहिली. थांबा, तुम्ही जरा एक डाव लायटर मारा तिथे. लायटर मारा. मग पहा. इकून द्या, इकून लायटर मारू? हो, नाही. म्हणजे असं मारा. थांब आता बिना लायटरला जाळ नाही म्हणतो ना, त्याच्यात काहीच नाही म्हणतो ना. आहे, जाळ बिना आहे. लाईट नाही ठीक आहे. थांबा. बिना लायटरचं तुम्हाला मी जाऊ हे द्या. जा. बघा हवेचा प्रकार. अव्वा बोलते. आता जरा जाळाला फुकता येते ते. त्यात ते तेल मीठ टाका लागत नाही का? चहा होय का? तेल मी टाकाले. हो, हे पूर्ण झालं पाहिजे ना. हो ते आता पाहू का जाळ कमी झाला नाही का तुम्ही? काळ्या मोठ्या टाका, कुटार जास्त नका टाकू. बरं त्यात. वल्ली नाही नको. ना, कुटर नाही जास्त. वल्ली. बसून दिलाय ना मशरूम, जास्त नाही ना. अरे थंड झालं. अबे एवढे लवकर गापतात, जाळ लागला त्याला. ते काका ते जाळ कोण धरत आहे सांग का? हा. कुटाराचं. हा, कुटार पाहिजे ना, काही काळ्या नाही पाहिजे. जळलं ना आता ते. उपयोग आहे, कोरड्या घे रे हो. नाही येणार नाही. घे, घे. हे गप गप, हे कुटाराच्या अबे नावाने. हे काय बे, कुटाराच्या नाही ते. हे काय बे गाडी हे काय- घे रे. हे नाही वरला. हे झाडलं का नका, झाडलं. काळ्या नाही पेटून झालं. काळ्या पेटून. तो केला कधी वावराच्या? चाव आहे हे. मग मग कुटारच्या कुटारची. चहा नाही. हे होय कुटार गरम करायचा आपल्याला. चहा पिला का? तुला विचारू राहिलो मी. हा, पिला पण वावरात नाही. वावरात पिला. अरे वा, वावरात करून घेऊन आला थर्मास मध्ये. गड वावरात बनवला गांजा. हो का? वावरात चहा मजा एक नंबर. हे बंद करते गाणी गिने थोडा वेळ. काय ले का आनंद आहे का निसर्गाचा? हवा तर येते कानात थोडी. हे सिटीतले पोटे असे आहे, शेतात आले तरी शेताचा आनंद घेत नाही. निरा मोबाईलवर नका टाकू. म्हणजे काय ह्याच्यात नाही. इथं आला तरी मोबाईल, घरी गेलं मोबाईल. बरोबर आहे. नाही कधी गावात आल्यानंतर माणसानं गाव पण जगलं पाहिजे का नाही? हो हो का नाही? हो ना. मग ते पा मोबाईल हातातून सुटून नाही राहिला. जिल्ह्यावर आली एवढं सांगतो. हा. शेतातलं ज्ञान घ्या. जे सिटीतले लाईफ आहे हा. ते कामा नाही. काहीच काम नाही. जे गावातली लाईफ आहे आपली, हा. ते लाईफ कुठंच नाही भेटत. कशी काय म्हणजे? काऊन? कशी काय म्हणजे गावात वावरात आलं की असं मन एकदम शांत होते. बरोबर ते तर आणि आहे. जे आता सिटीतल्या पोराला जे मोबाईलची आता हे लागली सवय, जसं की आता हे घेऊन हा. होता. हा ते म्हणजे काय नसड्या माणसाले दारू सवय लागली.
अशी सवय लागलेली आहे त्याला. बरोबर आहे भाऊ, म्हणून ते बरोबर सवय काही आता सुटणार नाही. बरोबर आहे. म्हणूनच ते हातात लायटर घेऊन आहे. कुठार उकळल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधला जो घाणपणा आहे तो निघून जाईल. मित्रांनो, जे उकळलेलं कुटार आहे आपण थंड करण्यासाठी ठेवलं होतं, जेणेकरून हे सुकून पण जाईल. आणि पहिले या पन्नीमध्ये थोडंसं कुटार टाकून द्यायचं. त्याच्यानंतर आपण एक बीजचा एक थर टाकून देऊ यावर. यावर थर टाकल्यानंतर पुन्हा हे कुटार टाकून देऊ. म्हणजे एकच थर आज आपण सॅम्पल म्हणून रेडी करणार आहे. यामध्ये असा थर घेऊन घ्यायचा मित्रांनो. हे बघा, असं थर घेऊन घ्यायचा मित्रांनो. याला बारीक बारीक छिद्र पाडायचे. छिद्र पाडल्यानंतर एका बंद खोलीमध्ये ठेवून द्यायचं, जिथे दमट वातावरण असेल, थोडं थंड पण असेल. त्यानंतर तुम्हाला थोडं थोडं पाणी द्यायचं आहे रोज. मित्रांनो, हा जो आनंद आहे ना, हा गावातच मिळते. मस्त शेतामधला हरभरा तोडून चुलीवर भाजायचा आणि खायचा. हे हरभरा भाजून खाणं हे फक्त गावातल्या लोकांनाच माहिती आहे. आणि तुम्ही कोणी कोणी खाल्लाय हे मला कमेंट करून सांगा. ऑब्विसली गावातल्या लोकांनी तर खाल्लाच असेल, पण असे भरपूर लोक आहेत ज्याचे गावाकडे शेती आहे आणि सिटीमध्ये राहतात. तर कधी तुम्ही आधीमध्ये सुट्टीमध्ये जर घरी येत असाल आणि हरभरा खात असाल असा भाजून, तर मला सांगा की कोणी कोणी खाल्लाय तर. ते लावायच्यात पाणी टाका. कायले पाणी ते घाटे नसतात ना. आता कसं काय मशीन मग